बस बाळांनो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये आपण ऑलरेडी सर ते लिंक पाठवून द्या मला. हां बघा, फालतूपणा नाही पाहिजे. हां शिस्तीत बसायचं क्लासमध्ये आणि ते बटन लाव वर वर करते. हां ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बाळांनो आपलं जनरल सोल्युशन सुरू आहे. सगळ्यांनी जनरल सोल्युशनचे क्वेश्चन्स काढून ठेवा. जनरल सोल्युशनचे जे मी फॉर्म्युले शिकवले आहेत ते सगळे फॉर्म्युले काढून ठेवा. चला मला हे सांगा, आपले किती क्वेश्चन झाले सांगा. एक्सरसाइज 3.1 बघा, एक्सरसाइज 3.1 आपण सॉल्व्ह केला आहे. ओके वेट 2 मिनिट्स बघू दे. हां बघा बाळांनो, आवाज नको आहे, आवाज नको आहे. हां एक्सरसाइज 3.1 आपण स्टार्ट केला आहे. त्यातले किती क्वेश्चन झाले सांगा. 5 मधले 3 झाले. ओके आता इकडे बघा, क्वेश्चन नंबर 6 आज या एक्सरसाइजचा दी एंड होणार. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. फक्त तुम्ही टेबलकडे लक्ष द्या. तुम्ही मला फक्त केस सांगायची कुठली आहे बघा. समीक्षा. हां क्वेश्चन नंबर 6 मधला फर्स्ट 4 cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3. आवाज नको रे. 4 cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3. आता इकडे बघा. हां मला हे सांगा, कॉस स्क्वेअर आहे. लक्ष द्या सगळ्यांनी, नंतर लिहा. इकडे बघा, हा 4 खाली गेला तर किती येईल. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3/4. 2 मिनिटं थांबा. कॉस स्क्वेअर थिटा सगळं मी काय म्हणतो माहिती आहे का, नंतर लिहायचा. मराठी समजते का नाही. फोपाट फोडलं का त्याचं. पेन खाली ठेवा सगळ्यांनी. हां कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3/4. इथे लिहू शकता कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू, इथे स्क्वेअर आहे तर राईट हँड साईडला मला स्क्वेअरची स्टम्प पाहिजे. मग आता इथे 3/4 ला काय करू शकतो, √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. करेक्ट आहे. जसं स्क्वेअर रूट घ्या, 3 चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून √3 घेतलं. √3 चा स्क्वेअर असतं 3 आणि 2 चा स्क्वेअर किती असतं 4. आता बाळांनो मला हे सांगा, हा एक कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा √3/2 आहे. आता √3/2 म्हणजे कॉस ऑफ किती असतं रे. कॉसच्या कुठल्या अँगलला √3/2 आन्सर असते बोला. कॉस 30. कॉस 30 म्हणजे समजलं का, कॉस π/6. आवाज नको आहे. ओके मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस π/6. ओके सो गाइस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू किती असणार आहे, कॉस स्क्वेअर π/6. ओके कॉस π/6 चा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर π/6. इथे लिहायचं बाळांनो कम्पेअरिंग विथ. लक्ष द्या मी काय म्हणताय. इथे लिहायचं कम्पेअरिंग विथ. हा चला कम्पेअर करा. ऑब्विसली कोणासोबत कम्पेअर करणार सांगा. केस 1, केस 2, केस 3, केस 3. ओके सो केस 3 मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, सेकंड. सो कम्पेअर करा. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा. सगळ्यांना माहित आहे कम्पेअर केलं तर थिटाची व्हॅल्यू किती झाली, थिटाच झाली. आणि अल्फाची व्हॅल्यू किती झाली सांगा, π/6 झाली. बघा थिटाची व्हॅल्यू थिटाच झाली आणि अल्फाची व्हॅल्यू π/6 झाली. ओके त्यानंतर काय करायचं, जनरल सोल्युशन इज. बघा जनरल सोल्युशन इज सांगा. जनरल सोल्युशन काय असतं. जेव्हा तुम्ही कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा करता तेव्हा जनरल सोल्युशन काय असतं बोला. जा त्या केस 3 मध्ये तिघे असले तरी एकच फॉर्म्युला आहे. बघा कुठला फॉर्म्युला आहे. थिटा इज इक्वल्स टू किती असतं बोला, n पाय प्लस मायनस अल्फा. खतम. थिटाची व्हॅल्यू किती आहे, थिटाच आहे. आपण सांगितलं होतं थिटाची व्हॅल्यू थिटाच आहे. नो येस इथे लिहू शकतो n पाय आणि प्लस मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे π/6. आणि गाईज यू माइट बी नो युअर n बिलॉंग्स टू किती असतं z. युअर n बिलॉंग्स टू किती असतं z. ओके नेक्स्ट. आता बाळांनो सेकंड मध्ये बघा काय करायचं. हा 4 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. सो गाईज sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1/4. ओके गाईज sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू इट्स 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण की इकडे स्क्वेअर आहे म्हणजे तिकडे मला स्क्वेअर थिटा पाहिजे. मग 1/4 ला मला कोणाचा स्क्वेअर लिहावा लागेल, 1/2 चा 1/2 चा. म्हणजे बाळांनो लक्षात ठेवा sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू किती असतं, sin 1/2. 1/2 म्हणजे किती असतं पाय, sin 30 ना. 30 म्हणजे काय पाय की π/6, π/6. सो इथे लिहू शकता sin π/6 ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर. सो गाईज सिम्पली सांगू शकता sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू किती असतं, sin स्क्वेअर π/6. sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू sin स्क्वेअर π/6. बघा sin π/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर π/6. इथं करायचं कम्पेअरिंग विथ. कोणासोबत कम्पेअर करायचं बाळांनो, sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू किती असतं, sin स्क्वेअर अल्फा. चालेल. तुम्हाला समजतं थिटाची व्हॅल्यू कम्पेअर केली तर थिटाच येतं आणि अल्फाची व्हॅल्यू कम्पेअर केली तर काय येतं सांगा, π/6 येतं. थिटाची व्हॅल्यू कम्पेअर केली तर थिटाच येतं आणि अल्फाची व्हॅल्यू किती येतं π/6. बरोबर आहे. ओके आणि इथे लिहायचं जनरल सोल्युशन. बघा
इथे लिहायचं जनरल सोल्युशन इज थांबा सांगा जनरल सोल्युशन काय असतं जेव्हा तुम्ही सायन्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सायन्स स्क्वेअर अल्फा केला म्हणजे काय केस 1 आहे केस 2 आहे की केस 3 आहे केस 3 रोहन अंडिल लक्ष दे बाळा हा लक्ष दे वेदांत सरळ बस हा मला हे सांगा केस 3 ओके तिसऱ्या केस मध्ये कुठलाही फॉर्म्युला असेल तरी एकच आन्सर आहे बघा सांगा थीटाचा आन्सर किती असतं n की n पाय आणि ते किती असतं प्लस मायनस अल्फा सो थीटाची व्हॅल्यू थीटाच आहे इज इक्वल टू असतं n पाय इथं असतं प्लस मायनस अल्फा अल्फाची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 6 वेअर युअर n बिलॉंग्स टू किती असतं z वेअर युअर n बिलॉंग्स टू किती असतं z लक्षात ठेवा चालेल येस चला बघा नेक्स्ट आता नेक्स्ट क्वेश्चन थोडे विचित्र आहे बघा थर्ड क्वेश्चन मध्ये थोडं डोकं लावणार लागणार आहे काय दिलंय बघा cos 4 थीटा इज इक्वल्स टू cos 2 थीटा बघा cos 4 थीटा इज इक्वल्स टू cos 2 थीटा असं दिलंय आता काय करायचं cos 4 थीटा इज इक्वल्स टू cos थीटा असेल तर तुम्ही सर आपण याला कम्पेअर करू कोणासोबत केस 2 काय cos थीटा इज इक्वल्स टू cos अल्फा जमणार नाही का बरं कारण तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही कम्पेअर करता cos थीटा इज इक्वल्स टू cos अल्फा हा ठीक आहे अननोन अँगल आहे माहिती आहे मला थीटा पण अल्फा इज काय अननोन अँगल की नोन अँगल नोन अँगल तर तो पाय बाय 6 पाय बाय 4 पाय बाय 3 असा पाहिजे इथे बघा 2 थीटाच आहे थीटा सुद्धा अननोन आहे करेक्ट आहे आतापर्यंत जेव्हा जेव्हा कम्पेअर झालं तेव्हा असं कम्पेअर झालं बघा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा अल्फाची व्हॅल्यू किती आहे पाय की पाय बाय 6 पाय बाय 6 आहे करेक्ट आहे की नाही ओके नोन अँगल सोबत कम्पेअर करायचं इथे अँगल नोन अँगल नाही आहे बघा अननोन अँगल आहे त्यामुळे असं तुम्ही कंपॅरिझन करू शकत नाही त्यामुळे डोक्यात हे विचार आणू नका की आपण केस 2 चा अप्लाय करू शकतो करेक्ट आहे कारण की एक अँगल अननोन पाहिजे होता ओके इथं दोन्ही अननोन आहे आता या केसमध्ये काय करायचं cos 4 थीटा मायनस cos 2 थीटा इज इक्वल्स टू 0 प्लस थीटा इकडे आणायची मायनस होईल आणि इथं कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा cos c मायनस cos d कुठला फॉर्म्युला सांगा cos c मायनस cos d म्हणजे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले सगळ्यांना माहिती आहे cos c मायनस cos d चा फॉर्म्युला काय बोला येस फॉर्म्युला जर बघायचा झाला तर मी सगळे फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिलेले आहेत ओके सो गाईज cos c मायनस cos d किती असतं बोला cos c मायनस cos d 2 असतो c प्लस d बाय 2 असतो c मायनस d बाय 2 असतो बरं आहे cos मध्ये मायनस साइन तर पहिले कोण असतं साइन नंतर कोण असतं साइन करेक्ट आहे cos मध्ये मायनस साइन असेल तर पहिले साइन नंतर साइन आणि कंपल्सरी कुठली साइन येतं मायनस बरं आहे आता तुम्ही अप्लाय केलं तर हा झाला c म्हणजे 4 थीटा आणि हा झाला d म्हणजे किती असतं 2 थीटा चला हा फॉर्म्युला अप्लाय करा फॉर्म्युला अप्लाय करायला घेतला तर काय होईल सांगा -2 इथे किती असतं साइन c प्लस d बाय 2 इज c इज माय 4 थीटा प्लस किती असतं बाळांनो t थीटा डिवायडेड बाय 2 आणि इथे किती असतं साइन बोला c मायनस d बाय 2 c म्हणजे किती असतं बाळांनो 4 थीटा मायनस किती असतं 2 थीटा डिवायडेड बाय 2 आणि इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो 0 झालं सो गाईज हा मल्टिप्लायचा टू डिवाइड मध्ये घ्या सांगा बरं किती होईल सांगा साइन 4 थीटा प्लस 2 थीटा म्हणजे किती असतं रे 6 थीटा आणि 6 थीटा बाय 2 म्हणजे किती असतं बाळांनो 3 थीटा ओके नंतर इथे किती असतं साइन 4 थीटा मायनस 2 थीटा म्हणजे किती असतं रे 2 थीटा आणि 2 थीटा बाय 2 म्हणजे किती असतं बघा ना 2 थीटा डिवाइड बाय 2 2 कॅन्सल किती राहिलं थीटा ओके लक्ष द्या ओके इज इक्वल्स टू किती आहे 0 आणि हा मल्टिप्लाइडचा 2 डिवाइड मध्ये आला म्हणजे -2 झाला करेक्ट आहे आता मला हे सांगा हा झाला साइन 3 थीटा ओके इंटू साइन थीटा बघा साइन थीटा इज इक्वल्स टू 0 डिवाइड बाय एनिथिंग 0 आता दोन टर्मचा प्रोडक्ट 0 आला दोन टर्मचा प्रोडक्ट 0 केव्हा येत असतो रे बाळांनो सांगा बरं दोन टर्मचा प्रोडक्ट 0 केव्हा येत असतो बोला हा दोन टर्मचा प्रोडक्ट 0 केव्हा येत असतो जेव्हा पहिली टर्म साइन 3 थीटा इज इक्वल्स टू 0 आणि दुसरी टर्म बोला साइन थीटा इज इक्वल्स टू 0 ओके दोन टर्मचा प्रोडक्ट 0 केव्हा येत असतो समजलाय दोन टर्मचा प्रोडक्ट 0 केव्हा येत असतो जेव्हा पहिली टर्म साइन थीटा इज इक्वल्स टू 0 आणि दुसरी टर्म साइन थीटा इज इक्वल्स टू 0 करेक्ट आहे तेव्हा दोन टर्मचा प्रोडक्ट 0 येतो दोन्ही टर्म म्हणजे आता मला हे सांगा इथं किती सोल्युशन्स निघणार एक सोल्युशन निघणार की दोन सोल्युशन दोन करेक्ट आहे आता पहिलं इथं तर काही ताणच नाहीये कारण की हा डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे जा कुठली केस आहे सांगा साइन थीटा इज इक्वल्स टू 0 विच केस फर्स्ट केस मधला कुठला फॉर्म्युला फर्स्ट डायरेक्ट लिहू शकता इथं हा कम्पेअरच करू नका इथं डायरेक्ट लिहू शकता जनरल सोल्युशन कारण की हे डायरेक्ट लिहूनच दिलाय सांगा थीटा इज इक्वल्स टू किती असतं n की n पाय वेअर n बिलॉंग्स टू z खतम हे एक जनरल सोल्युशन झालं खतम समजलंय ओके अरे सर नो येस व्हाट अबाउट दिस सांगा बोला किती आहे साइन की साइन 3 थीटा साइन 3 थीटा इज इक्वल्स टू 0 ही कुठली केस आहे सांगा फर्स्ट केस आहे करेक्ट आहे साइन राईट हँड साइडला 0 असेल तर फर्स्ट केस पण प्रॉब्लेम काय माहिती का थीटा आहे की 3 थीटा आहे तर मला हे सांगा नॉर्मल अँगल आहे की मल्टिपल अँगल आहे आणि मी काल सांगितलं होतं मल्टिपल अँगल आल्यावर काय करायचं थीटा घ्यायचं की थीटा डॅश घ्यायचं थीटा डॅश मग आता इथे आपण काय करतो बोला कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करायचं साइन थीटा डॅश इज इक्वल्स टू 0 बरोबर आहे
ओके, जेव्हा ओके मल्टिपल अँगल येतो तेव्हा थीटा डॅश घेतो. सो थीटा डॅशची व्हॅल्यू किती आहे 3 थीटा आणि इथे लिहितो नाही हां थीटा इथे लिहितो जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन सांगा सांगा जनरल सोल्युशन काय लिहायचं थीटा की थीटा डॅश इज इक्वल टू एन पाय युअर एन बिलॉंग्स टू किती असतं झेड. पहिलीच केस आहे लक्षात ठेवा. ओके, फक्त फरक काय पडला काय फरक पडला सांगा अँगल आला की मल्टिपल अँगल आला त्यामुळे थीटाच्या ठिकाणी काय लिहिलं थीटा डॅश. मग कम्पेअर करताना जर का मी थीटाच्या ठिकाणी थीटा डॅश लिहिल तर राईट हँड साईडला सुद्धा इथं थीटा ठिकाणी थीटा डॅश. आता एक काम करा फरक एकच पडतो लक्षात ठेवा. मला हे सांगा एकाच क्वेश्चनचे बघा मराठीत बोलताय एकाच क्वेश्चनचे किती जनरल सोल्युशन येत आहे. जर का असे 2 जनरल सोल्युशन येत असेल तर एका ठिकाणी जर का सपोज नॉर्मल इंटिजर एन घेतला तर दुसऱ्या ठिकाणी काय करायचं बाळांनो एन डॅश घ्यायचा. काय घ्यायचं सांगा एन डॅश. ओके, पुन्हा एकदा सांगा एका ठिकाणी जर का नॉर्मल इंटिजर एन घेतला काय घेतला नॉर्मल इंटिजर एन घेतला तर दुसऱ्या ठिकाणी काय घ्यायचं सांगा एन की एन डॅश घ्यायचं झालं. आणि मग सांगा थीटा डॅशची व्हॅल्यू किती असतं 3 की 3 थीटा इज इक्वल टू एन डॅश इंटू पाय. ओके, म्हणजे असं काही नाही की एन डॅश घ्या तुम्ही काय घ्या एन डॅश घ्या एम घ्या एन सोडून काही घ्या जो घ्यायचा असेल आयुष लक्ष दे जो घ्यायचा असेल तो घ्यायचा आणि तो बिलॉंग्स टू काय घ्यायचा बाळांनो झेड. ओके, हां तुम्हाला जर का एम घ्यायचा असेल तर मला तेही काही प्रॉब्लेम नाही आहे लक्षात ठेवा. तुम्ही जर का इथं एम घेतला तर मला प्रॉब्लेम नाही पण इथं लिहा एम बिलॉंग्स टू झेड एम आय इंटिजर आहे. ओके, जो घ्यायचा असेल तो घ्या पण तो बिलॉंग्स टू काय घ्यायचा सांगा झेड घ्यायचा. ठीक आहे. ओके, सो गाईज थीटा डॅशची व्हॅल्यू 3 थीटा इज इक्वल टू इथे किती आहे सांगा एम पाय आणि मग थीटाची व्हॅल्यू किती झाली सांगा एम की एम बाय 3 पाय. हा 3 खाली गेला एम बाय 3 पाय आणि वेअर इथे लिहायचं एम बिलॉंग्स टू किती असतं झेड. आता घरी जाऊन पागलासारखं करायचं नाही. सरांनी एन दिला होता एम कुठून घेतला मला हे सांगा. एकाच क्वेश्चनचे किती सोल्युशन आहे 2. एकामध्ये जर एन घेतला तर दुसऱ्यामध्ये एन सोडून काही घ्या एन डॅश घ्या मला काही प्रॉब्लेम नाही एम घ्या मला काही प्रॉब्लेम नाही पण जो घेता तो डिफाईन करा बाजूला की एम बिलॉंग्स टू काय असतं झेड असतं. चालेल इज इट क्लिअर येस. ओके, कारण की शेवटी तो कॉन्स्टंट आहे. आता इकडे बघा बाळांनो क्वेश्चन नंबर 7 मधला फर्स्ट तुम्हाला दिलाय साइन थीटा इज इक्वल टू दे हॅव गिवन अ टॅन थीटा. बोला साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा तर तुम्हाला जनरल सोल्युशन विचारलं. आता काही लोक काय करतात बघा सिंपल भाषेत सर साइन थीटा इज इक्वल टू टॅन म्हणजे असतं साइन अपॉन कॉस. ओके सर साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा बरोबर आहे. आणि या मल्टिप्लायचा पुढे जाईल डिवाइड आणि हा काय होईल सांगा कॅन्सल. म्हणजे याचा अर्थ कॉस थीटा इज इक्वल टू किती 1 झालं. जनरल सोल्युशन लिहू शकतो आपण. पण सोल्युशन काढताना मोस्ट पॉसिबल सोल्युशन्स काढायचे. इथे एक सोल्युशन निघणारच आहे बघा हे डोक्यात ठेवा कॉस थीटा इज इक्वल टू 0. पण याला जर का मी दुसऱ्या मेथडनी केलं थोड्या तर बघा कसं होते ते तर सोल्युशन निघणारच आहे अजून जास्त निघते बघा कसं. साइन थीटा हा इकडे आला कॉस थीटा इज इक्वल टू इथे कोण आहे सांगा साइन थीटा. ओके, साइन थीटा इंटू कॉस थीटा हा प्लस थीटा मिळाला तर मायनस साइन थीटा इज इक्वल टू 0 प्लस थीटा मिळाली मायनस. आता लक्षात ठेवा मला हे सांगा ही टर्म आणि ही टर्म या दोन टर्म मध्ये कुठली साइन आहे मायनस. कुठली साइन आहे मायनस. तर यातनं साइन थीटा कॉमन काढा. साइन थीटा जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये किती राहतं कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. या दोन टर्म मधनं साइन थीटा कॉमन काढला तर इथे किती राहतं कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. सो येस. ओके, सो गाईज साइन थीटा दोन टर्मचा फरक 0 आहे तर पहिली टर्म साइन थीटा इज इक्वल टू 0 आणि दुसरी टर्म cos theta minus 1 is equals to 0. पहिली टर्म sin theta is equals to 0 दुसरी टर्म cos theta minus 1 is equals to 0. Is that clear? Yes. दोन टर्म आल्या. आता मला हे सांगा जर दोन टर्म आल्या असेल तर पहिली बोला sin theta is equals to 0 and दुसरी टर्म कुठली आहे बोला cos theta minus 1 is equals to 0. तर तुम्हाला समजायला पाहिजे बोला sin theta is equals to 0 and बोला cos theta is equals to बोला -1 त्या साइडला गेल्यावर किती येईल सांगा -1 की +1 +1 -1 की +1 ओके. कंपेअरिंग विथ कोणासोबत कंपेअर करायचं बोला अरे इथं कंपेअर करायची गरजच नाहीये. साइन थीटा इज इक्वल टू 0 डायरेक्ट जनरल सोल्युशन निघतं. सांगा काय लिहाल जनरल सोल्युशन बोला. हा इथे सरळ लिहा काय जनरल सोल्युशन इज सांगा जनरल सोल्युशन किती असतं एन की एन पाय वेअर युअर एन बिलॉंग्स टू किती असतं झेड. ओके अँड कंपेअरिंग विथ बोला कॉस थीटा इज इक्वल टू किती असतं बोला नाही थांबा याला कंपेअर नका करू डायरेक्ट याला हे केस 2 मध्ये घेऊन जाऊ आपण बरं आहे. ओके मला हे सांगा या कॉस थीटाला आपण काय लिहू शकतो कॉस की कॉस 90 नाही कॉस 90 की कॉस 0 रे कॉस 0
सांगा ना, इकडे कॉस आहे इकडे कॉस हवा आहे आणि इकडे 1. कॉसच्या कुठल्या अँगलला आन्सर 1 येतं? 0 ला. मग तुम्ही जर का कम्पेअर केलं तुम्हाला समजेल कॉस थिटा इज इक्वल्स किती आहे? कॉस अल्फा. मग सांगा थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटा. आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे सांगा? 0. थिटाची व्हॅल्यू थिटा आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे बोला? 0. बरं आहे? ओके. मग मला हे सांगा, एक जनरल सोल्युशन इथं निघालं, एक जनरल सोल्युशन इथं निघेल. तर तुम्ही मला हे सांगा, कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा. कॉस थिटा इज इक्वल्स टू किती आहे? कॉस अल्फा. कॅन यू प्लीज टेल मी विच केस? आणि सेकंड मध्ये मला हे सांगा, विच फॉर्म्युला? फर्स्ट, सेकंड, थर्ड? जा फॉर्म्युला सांगा. सेकंड केस मध्ये सेकंड फॉर्म्युला काय असतं? ओके, हा बोला काय असतं बोला. हा, जनरल सोल्युशन इज सांगा किती असतं? थिटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय प्लस मायनस अल्फा. सो थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटाच आहे. इज इक्वल टू ट्वाइस एन पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 0. फक्त फरक काय पडतो? एकाच न्यूमेरिकलचे किती सोल्युशन येतात? एकामध्ये काय घेतलाय? एन. तर दुसऱ्यामध्ये काय घ्या? एन घ्या, एन डॅश घ्या. चला एन डॅश घेतला, चालेल, घाबरायची गरज नाही. ट्वाइस एन डॅश इंटू पाय प्लस मायनस 0 लिहायची गरज नाही. वेअर युअर एन डॅश बिलॉंग्स टू किती असतं? झेड. सांगा, युअर एन डॅश बिलॉंग्स टू किती असेल? झेड. समजलंय? अरे ओके नाही, प्लस मायनस 0 तरी यायची गरज नाही. ट्वाइस एन डॅश पाय वेअर एन डॅश बिलॉंग्स टू झेड. नेक्स्ट बघा, आता इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर सेकंड. ओके, क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये दिलाय टॅन स्क्वेअर थिटा. बघा, टॅन स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा नाही, टॅन क्यूब थिटा. हे बघा रे, ए टॅन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 टॅन थिटा. हा, टॅन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 टॅन थिटा. आता तुम्हाला माहित आहे, तुम्ही एक काम करू शकता, एक टॅन एका टॅन सोबत कॅन्सल. ते इझी होऊ शकतं, पण त्याच्यापेक्षा ते एकच सोल्युशन निघेल, मोस्ट पॉसिबल सोल्युशन निघायचे जास्त. त्यासाठी आपण काय करू माहिती आहे का? हे बघा, टॅन क्यूब थिटा मायनस 3 टॅन थिटा इज इक्वल टू 0 केलं, प्लस थिटा मिळाली मायनस. तुम्ही एक टॅन एका टॅन सोबत कॅन्सल करू शकता बाळांनो, म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 होईल. ते तसं राहणारच आहे, पण मी अजून सोल्युशन काढतो. सांगा, ही टर्म या दोन टर्म मधनं काय कॉमन काढायचं? टॅन की टॅन थिटा? टॅन थिटा. तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? टॅन की टॅन स्क्वेअर थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. बरोबर? येस. अरे ओके नाही, टॅन कॉमन काढला, टॅन स्क्वेअर थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. दोन टर्मचा प्रोडक्ट 0 आहे. त्यातली पहिली टर्म कुठली आहे सांगा? टॅन थिटा इज इक्वल टू 0. टॅन थिटा इज इक्वल टू 0. आणि दुसरी टर्म कुठली आहे सांगा? टॅन स्क्वेअर थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. बोला, म्हणजे किती येईल? टॅन थिटा इज इक्वल टू 0 अँड इथे किती आहे सांगा? टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू मायनस 3 तिकडे गेला तर किती येईल? प्लस. ओके, टॅन थिटा इज इक्वल टू किती आहे बोला? 0 अँड इथे काय करायचं? टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 आहे की रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. का बरं? कारण की इथे सांगा टॅन आहे की टॅन स्क्वेअर आहे? टॅन स्क्वेअर आहे, तर रूट 3 चा काय होईल सांगा? स्क्वेअर. जेव्हा रूटचा स्क्वेअर करतो वरचं छप्पर उडा आलं. चला बोला आता काय करायचं? हा, आता बघा तुम्हाला समजायला पाहिजे, इथं टॅन थिटा इज इक्वल टू किती आहे? 0 अँड इथे किती आहे? टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू रूट 3. कारण की इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. 3 चा स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून रूट 3 चा स्क्वेअर केला. रूट 3 चा स्क्वेअर केला 3 व्हायला. सांगा मग, रूट 3 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगल असते? टॅन ऑफ, अबे भाई त्यावर टेबल दिलाय ना काय मी? टॅन की टॅन 60? टॅन 60 म्हणजे समजतं का? टॅन पाय बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, चालेल. मग आता हे दोन तर गोष्टी झाल्या. ए, इथे काय कम्पेअर करायचं की डायरेक्ट सोल्युशन आहे? विच केस? डायरेक्ट सांगा जनरल सोल्युशन. हा, बोला ना. थिटा इज इक्वल टू किती असतं? एन पाय वेअर एन बिलॉंग्स टू झेड. खतम. अँड हा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू बोला टॅन स्क्वेअर पाय बाय 3. वाचायचं काय दिलं? कम्पेअरिंग विथ. सांगा कम्पेअर करा कोणासोबत? टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल किती असतं? टॅन स्क्वेअर अल्फा. सांगा थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटा. अँड अल्फाची व्हॅल्यू किती आहे? पाय बाय 3. थिटाची व्हॅल्यू थिटा ए, थिटाची व्हॅल्यू थिटा आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे? पाय बाय 3. पाय बाय 3. तुम्ही सांगा जनरल सोल्युशन. आवाज नको रे. हा, ए जनरल सोल्युशन इज, कमान सांगा जनरल सोल्युशन काय? विच केस? थर्ड मधली कुठली? थर्ड मधली पहिली साइन असते, दुसरी कॉस असते, तिसरी टॅन. थर्ड. पण थर्ड केस मध्ये कुठली केस आली तर फॉर्म्युला एकच असतो. सांगा थिटा इज इक्वल किती असतं? एन पाय प्लस मायनस अल्फा. पण एन लिहू की एन डॅश? कारण की ऑलरेडी एन यूज केलाय. ओके, सो थिटा इज इक्वल किती असतं? एन डॅश पाय प्लस मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? पाय बाय 3. आणि वेअर काय लिहायचं? युअर एन डॅश बिलॉंग्स टू झेड. खतम. व्हॉट इट? येस. ओके, आता गाईज मला असं मनातनं फील होत आहे की हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पडणार.
हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पडणार, शुअर शॉट पडणार, लक्षात ठेवा. ओके, पण याला सॉल्व्ह करण्याची मेथड वेगळी आहे थोडी. कॉस थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू 1 असेल तर थोडं वेगळ्या मेथडने करायचं आहे. ओके, कुठली मेथड आहे तर वेगळीच मेथड आहे, तर मी तुम्हाला लिहून देतोय. कॉन्सेप्ट, आवाज नको रे. a इंटू कॉस थिटा प्लस b इंटू साइन थिटा इज इक्वल टू 1. बघा मी काय लिहिलंय, बोला काय लिहून दिलंय. a इंटू कॉस थिटा प्लस b इंटू साइन थिटा इज इक्वल टू 1. लक्ष द्या, a इंटू कॉस थिटा प्लस b इंटू साइन थिटा इज इक्वल टू 1 जर का असेल, ओके, तर काय करायचं, इथं करायचं डिवायडिंग बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर टू बोथ साइड्स. माझं काय लिहिलं बोला, डिवायडिंग बाय, कुणी डिवाइड करायचं, अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर टू बोथ साइड्स, दोन्ही साइडने डिवाइड करायचं. चालेल सर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर काय असतं, कुठून आलं हे, तर a म्हणजे असतं कॉसचा कोइफिशियंट बघा, आणि b म्हणजे कोण, साइनचा कोइफिशियंट. चालेल, आणि लगेच म्हणा भाई. हा सांगा इथं काय करायचं, कॉस साइन आहे, इथं लिहितो डिवायडिंग बाय हा अंडर रूट ऑफ टू बोथ साइड्स. सांगा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, सांगा a म्हणजे कोण, कॉसचा कोइफिशियंट, सांगा कॉसचा कोइफिशियंट 1 चा स्क्वेअर, साइनचा कोइफिशियंट 1 चा स्क्वेअर, कॉसचा कोइफिशियंट 1 चा स्क्वेअर, साइनचा कोइफिशियंट 1 चा स्क्वेअर. कोइफिशियंट नाही म्हणजे 1च आहे ना, अरे ओके नाही, कारण की बघा कॉसचा कोइफिशियंट ए आहे आणि साइनचा कोइफिशियंट बी आहे, म्हणजे कितीने डिवाइड करायचं सांगा, बोला. दॅट इज अंडर रूट ऑफ, बोला सांगा 1 प्लस 1 म्हणजे 1 स्क्वेअर इज 1, 1 स्क्वेअर इज 1, रूट की रूट 2, रूट 2. चला दोघांना डिवाइड करा. कसं डिवाइड करायचं बघा, हा कॉस थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल्स टू 1, याला रूट 2 ने डिवाइड केलं, याला रूट 2 ने डिवाइड केलं. सांगा a प्लस b बाय सी, a बाय सी b बाय सी, बोला कॉस थिटा डिवाइड बाय रूट 2 प्लस बोला साइन थिटा डिवाइड बाय रूट 2 इज इक्वल्स टू 1 की 1 बाय रूट 2, 1 बाय रूट 2. मग कॉस थिटा डिवाइड बाय रूट 2 प्लस साइन थिटा डिवाइड बाय रूट 2 इज इक्वल्स टू 1 बाय रूट 2. तर काय करायचं, ओके, कॉस थिटा डिवाइड बाय रूट 2 म्हणजे 1 बाय रूट 2 टाइम्स, ओके, साइन थिटा डिवाइड बाय रूट 2 म्हणजे 1 बाय रूट 2 टाइम्स इज इक्वल्स टू किती असतं, 1 बाय रूट 2. बघा ओके, 1 बाय रूट 2 टाइम्स ऑफ cos theta प्लस 1 बाय रूट 2 टाइम्स ऑफ sin theta इज इक्वल टू 1 बाय रूट 2. इज दॅट क्लिअर? येस. आता काय करायचं बघा, आता काय करायचं इकडे लक्ष द्या. होय, आता काय करायचं इकडे बघा. हा समजलंय सगळ्यांना? येस. आता इथे काय करतो, 1 बाय रूट 2 ला करतो cos, किंवा चला 1 बाय रूट 2 ला करतो sin पाय बाय 4. सगळ्यांना माहिती आहे पाय बाय 4 म्हणजे काय असतं, 40 की 45, 45. sin 45 ची व्हॅल्यू किती असतं, 1 बाय रूट 2. सो sin पाय बाय 4 cos theta प्लस cos पाय बाय 4 sin theta, ओके, इज इक्वल्स टू 1 बाय रूट 2. बरोबर आहे? हा, sin पाय बाय 4 cos theta प्लस cos पाय बाय 4 sin theta इज इक्वल्स टू 1 की 1 बाय रूट 2, 1 बाय रूट 2. तुम्हाला समजायला पाहिजे माझा पहिला अँगल कोण आहे, पाय बाय 4. माझा दुसरा अँगल कोण आहे, थीटा. माय फर्स्ट अँगल इज पाय बाय 4, माय सेकंड अँगल इज थीटा. ए बी आहे, ए बी आहे. ओके, फॉर्म्युला कोणाचा आहे, साइन कॉस कॉस साइन. सांगा साइन कॉस कॉस साइन मध्ये कोणाचा फॉर्म्युला आहे, साइनचा. आणि साइन मध्ये कधी साइन चेंज होत नाही. इथं प्लस आहे म्हणजे इथे प्लस. इज इक्वल टू किती असतं, 1 की 1 बाय रूट 2, 1 बाय रूट 2. आता तुम्हाला समजायला पाहिजे साइन पाय बाय 4 प्लस थीटा इज इक्वल टू, लेफ्ट हँड साइडला साइन आहे तर राईट हँड साइडला साइनच लागेल. तर याला काय करायचं, साइन पाय बाय 4, 1 बाय रूट 2 म्हणजे साइन पाय बाय 4. आणि सांगा कुणाच्या सोबत कम्पेअर करू, केस 1, केस 2, केस 3. है ना, केस 1, केस 2, केस 3, केस 2 करेक्ट आहे. कंपेअरिंग विथ, बोला साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. तरी सांगा इकडे खरे थीटा आहे की थीटा सोबत कोणतरी आलाय, थीटा सोबत कोणतरी आलं. जेव्हा थीटा सोबत कोणतरी आलं तेव्हा कम्पेअर करताना काय करतो, थीटा की थीटा डॅश, थीटा डॅश. बरोबर आहे? आणि सांगा जनरल सोल्युशन काय असतं, बोला सांगा जनरल सोल्युशन, कमॉन. हा, जनरल सोल्युशन थीटा डॅश इज इक्वल टू काय असतं, बोला. येस, केस 1 की केस 2, केस 2. केस 2 मधला फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट. सांगा काय असतं, हा एन पाय प्लस मायनस अल्फा. मायनस नाही आहे, एन पाय प्लस मायनस 1 रेज टू द पॉवर एन इंटू अल्फा असं आहे. हो म्हणा. मग सांगा थीटा डॅश व्हॅल्यू किती आहे, बोला. अरे बापरे, इथं कम्पेअर करायला पाहिजे. सांगा थीटा डॅश व्हॅल्यू किती आहे, सांगा थीटा डॅश किती असतं, पाय बाय 4 प्लस थीटा.
आणि अल्फाची व्हॅल्यू किती असतं पाय की पाय बाय 4 पाय बाय 4 थीटा वॅच व्हॅल्यू आहे पाय बाय 4 प्लस थीटा बघा थीटा वॅच व्हॅल्यू आहे पाय बाय 4 प्लस थीटा आणि अल्फाची व्हॅल्यू आहे पाय बाय 4 मग सांगा थीटा वॅच व्हॅल्यू किती असतं पाय बाय 4 प्लस किती असतं थीटा इज इक्वल टू किती असतं n पाय प्लस -1 रेस टू द पॉवर n इंटू अल्फा अल्फाची व्हॅल्यू किती आहे पाय की पाय बाय 4 पाय बाय 4 खतम. ओके आपल्याला सोल्युशन काढायचे आहे म्हणजे व्हॉट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल की अननोन अँगल्स आणि अँगलची व्हॅल्यू किती आहे सांगा थीटा किती आहे थीटा सो थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस -1 रेस टू द पॉवर n इंटू पाय बाय 4 आणि प्लस पाय बाय 4 त्या साईडला गेल्यावर किती येईल मायनस गदर हो कॅन्सल करू नका ही अख्खी टर्म आहे हो म्हणा ओके ते राहू द्या तसंच फक्त मेक इट अ बॉक्स वेअर काय बोला n बिलॉंग्स टू z समजला या न्यूमेरिकलला स्टार करा मला असं फील होतं की न्यूमेरिकल तुम्हाला यावर्षी बोर्डात पडणार आहे yes and last but not the least okay क्वेश्चन नंबर 8 त्या क्वेश्चन नंबर 8 मध्ये 4 क्वेश्चन दिले आहेत पण आता क्वेश्चन वाचा काय दिलाय ओके क्वेश्चन असा दिलाय which of the following क्वेश्चन वाचा which of the following equations have a solution खाली दिलेल्या कुठल्या इक्वेशन्सला सोल्युशन्स आहेत ओके त्यातलं फर्स्ट थांबा फर्स्ट दिलाय cos 2 theta is equals to -1 थांबा सेकंड दिलाय b तुम्हाला दिलाय cos square theta is equals to -1 ओके तुम्हाला दिलाय c दिलाय लक्ष द्या रे ओके 2 sin theta is equals to 3 आवाज नको आहे ओके आणि तुम्हाला दिलाय d हा तुम्हाला दिलाय d मला लक्ष द्या d दिलाय 3 tan theta is equals to 5 व्हेरी सिंपल त्यांनी बिलकुल विचारलं नाही की सोल्युशन्स काढा जे आपण आता सॉल्व्ह केलं तसं त्यांनी विचारलं कुणाला सोल्युशन आहेत आणि कुणाला सोल्युशन्स नाही ओके या 4 पैकी मग आता थोडं डोकं लावा cos 2 theta is equals to -1 आता मला हे सांगा cos ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू ही -1 आली आहे हे पॉसिबल आहे का ते कुठे समजतं टेबल मध्ये जा आणि सांगा cos ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे आणि मिनिमम व्हॅल्यू किती आहे जरा ट्रिग्नोमेट्रीच्या टेबल मध्ये जा सांगा cos ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे का रे ते √3/2 आहे वाटतं ना नाही सर √3/2 नाही आहे का बरं नाही √3/2 म्हणजे थांबा √3 म्हणजे असतं 1.73 डिवाइड बाय 2 तर पहिला भाग 0 पॉईंट समथिंग येतो 0.8 चा भाग जातो ती मॅक्सिमम नाही वाटते ते मोठे दिसते म्हणून सांगा मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे आणि मिनिमम -1 बघा -1 आहे ओके आता इकडे लक्ष द्या यांनी दिलाय cos ची व्हॅल्यू -1 तर तुम्हाला माहित पाहिजे टेबल मध्ये की cos ची व्हॅल्यू -1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू cos थीटा इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू +1 cos ची व्हॅल्यू -1 टू +1 च्या मध्ये असतं आता सगळ्यांना माहिती आहे -1 टू +1 काय हे -1 इथे असतं 0 इथे आहे +1 म्हणजे cos ची व्हॅल्यू -1 आणि +1 या आणि यांच्या मध्ये इतकंच खेळतात पण त्यांनी -2 दिलाय -2 दिलाय की -1 म्हणजे त्यांनी आउट ऑफ रेंज दिलाय की विदिन द रेंज दिलाय विदिन द रेंज म्हणजे यू कॅन से इट इज पॉसिबल पॉसिबल म्हणजे समजतं का cos ची व्हॅल्यू -1 असणे हे पॉसिबल आहे कारण cos ची व्हॅल्यू -1 असते बघा बरं कुठल्या अँगल आहे 180 ला आहे बघा आहे की नाही येस म्हणजे cos ची व्हॅल्यू -1 पॉसिबल आहे इट इज पॉसिबल से यस आणि जर पॉसिबल असेल तर याला सॉल्व्ह करता येतं याचं सोल्युशन निघतं त्यांनी सोल्युशन काढायला नाही सांगितलंय सोल्युशन आहे की नाही सांगा फक्त मग आहे की नाही आहे धिस इक्वेशन हॅव अ सोल्युशन खतम चला cos square theta is equals to -1 हाऊ इट इज पॉसिबल आता मला हे सांगा cos square ची व्हॅल्यू किती असतं -1 मिनिमम अरे ओके नाही तुम्हीच बोलले मिनिमम व्हॅल्यू -1 आहे आणि त्याचा जेव्हा तुम्ही स्क्वेअर करता काय करता स्क्वेअर cos स्क्वेअर करता तर -1 चा स्क्वेअर सांगा -1 चा स्क्वेअर +1 मग कुठल्याही व्हॅल्यूचा स्क्वेअर काय असतो पॉझिटिव्ह असतो त्यांनी बघा स्क्वेअर दिला पण इकडे आन्सर निगेटिव्ह दिलं स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो करेक्ट आहे स्क्वेअर हा नेहमी काय असतो बघा पॉझिटिव्ह
म्हणून इथे लिहायचं बाळांनो -1 इज लेस दॅन इक्वल टू कॉस थिटा इज लेस दॅन इक्वल टू +1 हे तर आहेच. पण बाळांनो स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -1 विच इज नॉट एक्सेप्टेबल. हे पॉसिबलच नाहीये. का बरं नाही पॉसिबल? कारण कॉसची व्हॅल्यू -1 आहे बरोबर. कॉस व्हॅल्यू -1 असतं पण इथे कॉस दिला की कॉस स्क्वेअर. आपण -1 चा स्क्वेअर काय येत असतो +1 येत असतो. कुठल्याही निगेटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. त्यांनी काय दिला निगेटिव्ह दिला. जे पॉसिबल नाही. म्हणजे पॉसिबल नाही तर याचं सोल्युशन निघणार नाही. सो दिस इक्वेशन have a no solution. याला कुठले सोल्युशन फाइंड करता येणार नाही. चला 2 sin θ इज इक्वल टू 3. तर सांगा बरं काय करायचं. हा sin θ इज इक्वल टू किती असतं 3 की 3/2 3/2. sin θ इज इक्वल टू किती असतं 1 की 1.5 1.5. सांगा 1.5. जा आता sin ची मिनिमम व्हॅल्यू टेबल मध्ये जा. सांगा sin ची मिनिमम व्हॅल्यू किती आहे बोला. -1 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू +1 पॉसिबल आहे. म्हणजे समजून घ्या -1 इज लेस दॅन इक्वल टू sin θ इज लेस दॅन इक्वल टू किती असतं +1. sin ची व्हॅल्यू -1 आणि +1 त्याने 1.5 म्हणजे 1 ला एक्सीड केली. ओके म्हणून सरळ सांगू शकता की sin θ इज नॉट इक्वल टू 1.5 ही व्हॅल्यू एक्सेप्टच नाही आहे. कारण sin हा -1 टू +1 च्या मध्यातच असतो. त्यांनी 1.5 म्हणजे 1 च्या पुढे गेला. पॉसिबल नाही आहे. चुकीची व्हॅल्यू दिली आहे. चुकीचं इक्वेशन दिलं आहे. जर इक्वेशन चुकीचं असेल तर त्याचं सोल्युशन निघणार नाही. तर लिहायचं दिस इक्वेशन हॅव नो सोल्युशन. सोल्युशन काढायला लावलं नाही फक्त ऐक नाही सांगा. अँड लास्ट ओके हा बाळांनो लक्ष द्या 3 tan θ इज इक्वल टू 5. तर मला हे सांगा tan θ इज इक्वल टू किती असतं 5 की 5/3 5/3. सो tan θ इज इक्वल टू 5/3 म्हणजे किती 3 1 जा 3 1.66 1.66. मग सांगा 1. tan ची व्हॅल्यू 1.6 आहे का जा tan ची मिनिमम व्हॅल्यू सांगा टेबल मध्ये. tan ची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम इन्फिनिटी. सो गाइस 0 इज लेस दॅन इक्वल टू tan θ इज लेस दॅन इक्वल टू किती असतं इन्फिनिटी. म्हणजे tan ची व्हॅल्यू 0 आणि 0 च्या पुढे इन्फिनिटी पर्यंत आहे. त्यांनी तर 1.6 म्हटलं ठीक आहे ना 1.6 येणारच आहे इन्फिनिटी पर्यंत आहे. अरे ओके नाही 0 च्या पुढे इन्फिनिटी आहे त्यांनी 1.6 म्हटलं म्हणजे पॉसिबल आहे की नाही पॉसिबल. सो tan θ इज इक्वल टू 1.66. इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल आणि पॉसिबल आहे तर सांगू शकता दिस इक्वेशन have a solution. Are you getting? Yes. सो इथे या टॉपिकचा फर्स्ट एक्सरसाइज दी एंड ज्यामध्ये आपण बघितलं व्हॉट आर अ प्रिन्सिपल सोल्युशन्स अँड व्हॉट आर अ जनरल सोल्युशन्स. उद्यापासून म्हणजे नेक्स्ट लेक्चर पासून या टॉपिकचा दुसरा आर्टिकल सुरू होईल बाळांनो. ठीक आहे ओके चला. उद्या एंट्रन्सचं लेक्चर राहील ते उद्या इव्हिनिंगला राहील दोन्ही बॅचचं कंबाईंड मॉर्निंग इव्हिनिंग.